जामोद ग्रामसेवकाकडून बोगस प्रमाणपत्र वाटपाचा आरोप, 500 रुपये घेत बोगस कामगारांना मिळत आहे शासकीय लाभ। जामोद येथील ग्रामसेवक तुळशीराम गणपत चौधरी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांनी 500 रुपयांची लाच घेऊन अनेक बोगस कामगारांना 90 दिवसांचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप सन्मान स्वतंत्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शेख युनुस शेख इब्राहिम यांनी केला आहे। संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीनुसार ग्रामसेवक शिक्षण घेणाऱ्या MBA, इंजिनियर, डॉक्टर अशा विद्यार्थ्यांनाही 500 रुपये घेऊन कामगार म्हणून 90 दिवसाचे बोगस प्रमाणपत्र देत आहेत। यामुळे खरे बांधकाम कामगार वंचित राहत असून त्यांचे नूतनीकरण अर्ज मंजूर होत आहेत। शेख युनुस यांनी त्याचा अनुभव नमूद करत म्हटले की त्यांनी 4/3/2025 रोजी ऑनलाईन पेमेंट UPI ट्रान्झॅक्शन क्रमांक 12504098847675 करून नग 500 रुपये ग्रामसेवकाला दिले होते। मात्र तरी देखील त्यांना खूप त्रास सहन करावा लागला। या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। या संदर्भात ग्रामविकास मंत्रालय, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे तक्रारीची प्रतही देण्यात आली आहे। तळगाव जामोद येथे गटविकास अधिकारी श्रीमान मोरेसर यांच्याकडे तक्रार अर्ज घेऊन आलेलो आहे। जामोद येथील ग्रामसेवक तुळशीराम गणपत चौधरी बांधकाम कामगारांना 500 रुपये घेऊन बोगस कामगारांना प्रमाणपत्र देत आहे व त्याची यादी एजंट कडून बुलढाण्याला सादर करीत जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांना। त्याच्यामुळे ते एजंट लोक पैशाच्या लोभापायी खऱ्या कामगारांचे अर्जावर टिक मार न करता कट मारून त्यांचे अर्ज नाकारत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।